जय श्रीराम. तुम्ही सध्या एक विषय बघत असणार की हा एक हॅबिट फॅट मेल्ट करतो. तुम्ही हा विषय बघत असणार. आता फॅट मेल्ट म्हणजे आपली बॉडी शरीरातील स्टोअर फॅट वापरत असते. म्हणजे एक सवय आपल्या शरीरातील स्टोअर फॅट जे झालेलं ते वापरत असते, ज्याने आपला वेट लॉस फॅट लॉस असतो. तर तुम्ही अशी व्हिडिओ बघत असणार की कोणी सांगते ही हॅबिट करा, याने तुमचं वेट लॉस होईल, फॅट लॉस होईल, तुमच्या बॉडीला ते स्टोअर फॅट आहे ते पूर्णतः निघून जाईल. असं तसं तुम्ही व्हिडिओ असे बघत असतात की एक हॅबिट, ती हॅबिट, ही हॅबिट. पण मित्रांनो, एक तुम्हाला सांगू, असं काही नाहीये. कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी डिफिशियंट हेच तुमचं हेल्थ मेन होणार. तर मित्रांनो, काय तुम्ही तुम्हाला अशी हॅबिट पाहिजे की एक हॅबिट, दोन हॅबिट असं काही नाही. तुमच्या दिवसभरामध्ये तुम्हाला अशी तुमची दिनचर्या पाहिजे की ज्याने तुमचं बॉडीमधील जे स्टोअर फॅट आहे ते आपोआप कमी होईल. कसं कमी होईल? तुम्ही जेव्हा डाएट कॅलरी डिफिशियंट वर जाणार, तुम्ही कन्सिस्टन्सी वर्कआउट ठेवणार, कन्सिस्टन्सी मध्ये तुम्ही नेहमी डाएट करणार, तेव्हा नुसतं 2 दिवस 5 दिवस 7 दिवस करणार त्याला महत्व नाही. तुम्ही कंटिन्यू ठेवा, तेव्हा तो खरं फरक पडणार. नुसतं हॅबिट सवयी होणार नाहीये, तुम्हाला कंटिन्यू चालावं लागणार आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही 3 टाइम जेवत असणार ना, तर 3 टाइमच्या ऐवजी तुम्ही 3 टाइम मध्ये एकदा चांगलं असं हाय प्रोटीन वालं, हाय फायबर वालं, थोड्याफार प्रमाणात लो कार्ब वालं, या अशा गोष्टी तुम्ही 3 टाइम मध्ये खा. 3 टाइम पोट भरून खाण्यापेक्षा हाय प्रोटीन वाला मील तुम्ही यूज करा. त्यानंतर तुम्ही दिवसभरात 8 ते 10 हजार स्टेप हे वॉक करा किंवा ब्रिस्क वॉकिंग करा मॉर्निंगला. इमिडिएट रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही वॉकिंगला जा, झालं बरोबर आहे. त्यानंतर रात्री ओव्हर इटिंग करू नका. रात्री 8 ते 9 वाजेनंतर जास्त लवकर जेवू नका. तुम्ही त्या पहिले जेवा. त्यानंतर जेवण झाल्यावर तुम्ही नाईट वॉकिंगला जा. त्यानंतर तुम्ही डेली एक्सरसाइज करा. तुम्हाला जसं तुमचा गोल असेल त्या पद्धतीने. या अशा सवय तुम्हाला लावायचं आहे. दिवसभरात चांगलं वॉटर इंटेक ठेवा, प्रोटीन इंटेक करा. व्हेजिटेरियन असेल तर त्या पद्धतीने जे प्रोटीन भेटेल त्या वस्तू खा. नॉन व्हेजिटेरियन असेल त्याला ज्या वस्तू भेटेल त्या वस्तू खा. मी शब्द नाही घेत की कुठल्या वस्तू काय काय, पण त्या पद्धतीने खा. एखादा सर्टिफाईड ट्रेनरच्या हातून तुम्ही डाएट बनवून घ्या, चांगला वर्कआउट शेड्यूल बनवून घ्या, कन्सिस्टन्सी ठेवा. तेव्हा तुम्हाला तुमचं फॅट मेल्ट होणार आहे. तेव्हा तुमची बॉडी शरीरातील फॅट स्टोअर यूज करणार आहे, तुमच्या शरीरात पूर्णतः फॅट निघून जाणार आहे. अशा कुठल्याही सवयीवर तुम्हाला फक्त एक सातत्य पाहिजे, तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता कुठल्या हॅबिटकडे, त्यामुळे काही सातत्य आणि कन्सिस्टन्सी ठेवा. त्याने तुम्हाला आणि कॅनडिडेट विषय ठेवा, ज्याने तुम्हाला लवकरात रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो, असा आजचा आपला विषय, त्या विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री